रजिस्ट्रेशन करणार आहे तर सर्वांनी आपापल्या टीम सोबत आपापल्या साथी सहयोगी सोबत मीटिंग मध्ये बसणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, दररोज या मंचावर नवनवीन लीडर्स मार्गदर्शनासाठी येत असतात। आपण कोणत्याही हालातमध्ये शिकणं गरजेचं आहे। चला तर मित्रांनो, थोडासा पण वेळ वाया न घालवता आज आपण ग्रेट पर्सनॅलिटी, ग्रेट लीडर यांना या डिजिटल प्रोजेक्ट विषयी ऐकणार आहोत। आपल्याला नवीन नवीन अपडेट आपल्याला वेळोवेळी सांगत असतात। तर मित्रांनो, सर्वांनी डिजिटली हँडराईजच्या सहाय्याने, डिजिटली फ्लॉवर बुकेच्या सहाय्याने त्यांचं मोस्ट वेलकम करूया। सो प्लीज वेलकम ग्रेट लीडर, ग्रेट अपलाइन, प्लीज वेलकम सर। थँक्यू सर। वेलकम सर। नमस्कार मित्रांनो, मी श्याम इंगळे। सर्वप्रथमतः या झूम सेशनला जे उपस्थित सर्व लीडर्स यांचे वेलकम करतो, स्वागत करतो। मित्रांनो, आपण सातत्यपूर्ण या झूम सेशनला येतात, आल्यानंतर आपल्याला काहीतरी भेटतंय, वेगवेगळे नवीन लीडर येतात, ते आपल्याला थोडंसं काहीतरी सांगतात, त्यातनं 100% प्रत्येक जण देण्याचा प्रयत्न करतो। तसंच आजचं जे झूम सेशन आहे, या झूम सेशनला आपण स्वतः न बसता आपण आपले को पार्टनर्स किंवा जे एखादा अपलाइन जर विसरला असेल तर त्यांना पण आपण इन्व्हाइट करणं गरजेचं आहे, या मीटिंगला बसणं गरजेचं आहे। कारण आज 30 ते 35 मिनिटांमध्ये 360 डिग्री आपल्या लाईफ मध्ये, आयुष्यामध्ये चेंज होऊ शकतो, एवढी मी गॅरंटी देऊ शकतो मित्रांनो। तर आज ज्या प्रोजेक्ट विषयी बोलणार आहे आपण, त्या प्रोजेक्टचं नाव आहे मेटावेल। मेटावेल हा कोणत्या प्रकारची स्कीम नाही, म्हणजेच तुम्ही 1 लाख रुपये भरणार, 2 लाख रुपये होईल, 2 चे 3 होईल, 3 चे 4 होईल, आजपर्यंत कधी कोणाचे झाले नाही। झाले तर नाहीच, पण मनस्ताप जास्त झाला त्याच्यापेक्षा डबल। तर मित्रांनो, हा मेटावेल ज्या कन्सेप्ट आहे, हा जगाच्या आगळा वेगळा प्रोजेक्ट आहे, ज्यांनी MLM मार्केटिंग मध्ये दिशा ठरवलेली आहे। हा प्रोजेक्ट कसा आहे ते आपण पुढे बघणार आहोत। 29 जून 2022 ला हा रशियातला प्रोजेक्ट चालू झाला। LLC अंतर्गत हा प्रोजेक्ट आहे, सर्वात महत्वाचं म्हणजे। आणि या प्रोजेक्ट मधून आपल्याला काय भेटणार आहे आणि का करायचा, हे 2 मेकॅनिझम मध्ये चालतो, S6 आणि S3। आणि याच्यातून मोठा इन्कम कसा भेटणार आपल्याला, ते आज आपण बघणार आहोत। तर सर्वात प्रथम तर मित्रांनो, सर्वांचे परत एकदा मी स्वागत करतो की आज हे प्रत्येक लीडर तळमळीने या टाइमला, या वेळेला आपण मीटिंगला बसतो। तर मेटावेल मध्ये 2 पार्ट्स, 2 विभाग आहे। आज आपण ज्यामध्ये काम करतोय T&S तो बघणारच आपण, पण वेगवेगळे पार्ट आहेत ते। माणसं कनेक्ट न करता सुद्धा याच्यातनं पैसे कमवता येतात, गेम खेळून सुद्धा पैसे कमवता येतात, मेटावर्स आभासी दुनियेतून सुद्धा पैसे कमवता येतात। हे वेगवेगळे पार्ट आहे। या बिझनेस मध्ये येण्याचे एकच कन्सेप्ट आहे की याच्यातनं वेगवेगळ्या मार्गातून पैसे येऊ शकतात। हॉलिवर्स आहे, DNA डिकोड सिस्टीम आहे, असे वेगवेगळे प्रोजेक्ट आहे। या प्रोजेक्ट मध्ये एकच प्रोजेक्ट नाही तर मल्टिपल प्रोजेक्ट आहे। बऱ्याचशा लोकांचा गैरसमज होतो की हा एकच प्रोजेक्ट आहे, एकच नाही, याच्यामध्ये अनेक प्रोजेक्ट मिळून हा प्रोजेक्ट मेटावेल हा प्रोजेक्ट तयार झालेला आहे मित्रांनो। तो फक्त आणि फक्त आपली आयुष्याची जी परिस्थिती ती चेंज करण्यासाठी, गरीबातला गरीब माणूस सुद्धा करोडपती होण्याचे स्वप्न या बिझनेस मधून साकार करू शकतो। फक्त त्याने काय करायला पाहिजे, आजची ही जी मीटिंग आहे आपली 30 मिनिटं व्यवस्थित ऐकणं गरजेचं आहे। नेक्स्ट स्लाइड वरती जातोय आपण। आज ज्या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला पैसा भेटणार आहे, इन्स्टंट, लगेचच्या लगेच, मायक्रो सेकंद, रात्री 2:30 वाजता जरी लॉग इन केली तरी पैसा भेटतो। त्या प्रोजेक्टचं नाव आहे स्टॅटिक्स अँड स्ट्रॅटेजी। यामध्ये तुम्ही काही सेकंदात पैसा कमवू शकता।
आज प्रत्येकाला पैशाची गरज आहे, पैसा कमवायचा आहे, पण सुचत नाही, काहीतरी मार्ग पाहिजे. तर मार्ग त्यांना एकच आहे, स्टॅटिक्स अँड स्ट्रॅटर्जी मध्ये जर काम केलं मित्रांनो, रोजचे लाखो रुपये तुम्ही याच्यातनं कमवू शकता. हे कोणालाही न फसवता, कोणालाही फसवायचं नाही याच्यामध्ये. एकदम पारदर्शी प्रोजेक्ट. हा सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला हा प्रोजेक्ट का करायचा हे महत्वाचं आहे. एखादा प्लॅन दाखवतो किंवा एखादा प्रोजेक्ट दाखवतो, पण तो प्रोजेक्ट का करायचा असतो, का करावा, हे आपल्या मनाला माहिती पाहिजे. आज मी ह्या प्रोजेक्ट मध्ये का आलो ते मी सांगतो मित्रांनो. त्याच्यात वेगवेगळे पॉइंट्स आहे. एक्स्ट्रा इन्कम. बरेचसे लोक सर्व्हिस करतात पण त्यातून तेवढा इन्कम येतो का, हा स्वतःलाच प्रश्न विचारा. बरेचसे मित्र आपल्या शेती करतात, दुग्ध व्यवसाय, अनेक काय काय व्यवसाय करतात, पण तेवढा पैसा येतो का? आज शेती केल्यानंतर ते पिकातनं जेवढा पैसा निघल किंवा ज्याने जेवढा खर्च केलाय तेवढा परत रिटर्न येईल का, त्याच्यात डबल येईल का टिबल येईल हे पण नाही सांगू शकत. अशा अनेक, एखादा व्यावसायिक असेल, दुकानदार असेल, त्याच्या पुढे सुद्धा मोठा प्रश्नचिन्ह आहे की सपोज आता पावसाळ्याचं पिरियड आहे, शाळा एज्युकेशन चालू झालेलं आहे, तर ह्या पिरियड मध्ये त्यांनी मटेरियल भरलेलं आहे, ते विकल की नाही विकल याचा पण सांगू शकत नाही. त्यामध्ये त्यासाठी त्याला एक्स्ट्रा इन्कमची गरज आहे मित्रांनो. म्हणजे अनेक सोर्स पाहिजे तुम्हाला. जसं उदाहरण घेऊ आपण, एखादा उंदीर असतो, उंदीर शेतात बीळ करतो तो, आणि शेजारी पण असे छिद्र छिद्र करतो, ते बिळा शेजारी का करतो बरं तो? त्याचं एकच रिझन असतं, जर साप जर एका बिळातनं आला, एका वाटेने आला, तर आपण दुसऱ्या वाटेने निघून गेलो पाहिजे. मग जर उंदराला कळतंय की आपल्याला मल्टिपल सोर्स पाहिजे, बाहेर जाण्याचे ठिकाण पाहिजे आपल्याला, तर मग आपण मानव जाते आपल्याला तर 100% समजायला पाहिजे, आपण अनेक मार्ग तयार केलं पाहिजे, वेगवेगळे व्यवसाय म्हणजे उभारले पाहिजे. जर सर्व्हिस करत असेल त्याला सुद्धा एक बिझनेस करण्याची संधी आहे, ती म्हणजे मेटावेल. एक्स्ट्रा इन्कम कमवायचं असं तर मेटावेल मध्ये येऊ शकतो. आणि दुसरा जो पार्ट आहे आपला, सिक्युरिटी. आज प्रत्येक जण काम करतोय, प्रत्येक जण व्यवसाय करतोय, पण आज सिक्युरिटी कोणत्याही पद्धतीत नाही याच्यामध्ये. आज जर तुम्ही सिक्युरिटीचा विषय घेतला तर आयुष्याची सुद्धा सिक्युरिटी नाही आपल्याला, जीवनमानची सुद्धा सिक्युरिटी नाही. एका सेकंदात होत्याचं नव्हतं मित्रांनो. आयुष्य याला कोणी सांगू शकत नाही. आज बरेचसे असे उदाहरण आहे का, मी स्वतः एका केसमध्ये असं, एक मित्र होते, मी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो मित्रांनो, आणि काही सेकंदात त्या माणसाचा प्रपंच उद्ध्वस्त झाला, कारण अटॅक आला. असं पण होऊ शकतं, म्हणजे मी समोर बघितलेली घटना आहे. तर गॅरंटी वॉरंटी काहीच नसते आयुष्याची मित्रांनो. त्यासाठी आपल्याला काहीतरी एक सिक्युरिटी पाहिजे आयुष्यात करून ठेवणं गरजेचं आहे. आज जे मीटिंगला जे लोक बसलेत त्याच्यामध्ये काही लोकांचे करोडो रुपये जर बँकेत असेल तर त्यांनी मीटिंग न ऐकली तरी चालेल, पण ज्या लोकांच्या बँक अकाउंटला जर करोडो रुपये नसेल किंवा 50 लाख रुपये नसेल, 20 लाख रुपये नसेल, त्यांनी 100% ही मीटिंग ऐकणं गरजेचं आहे. कारण ही सिक्युरिटीसाठी आपण याच्यावरती बोलतोय, सिक्युरिटीसाठी भविष्यात काय होणार आहे ते बघणार आहे आपण याच्यामध्ये. तर सिक्युरिटी जर पाहिजे असेल, आपल्या फॅमिलीला असो, आपल्या मुलांना असो, आपल्या आई वडील असो, सर्व कोणी असो, तर याच्यासाठी आपल्याला सेफ केलं पाहिजे, सिक्युरिटी केली पाहिजे. सिक्युरिटी म्हणजे काय, आपण असू किंवा नसो, आपल्या घरात पैसा आला पाहिजे किंवा त्यांना कोणाच्या दारोदारी जाण्याची पण गरज नाही पाहिजे, तेवढं आपल्याकडे इन्कम आलं पाहिजे. म्हणजेच आपण याच्यामध्ये पॅसिव्ह इन्कम कमवलं पाहिजे. आज जर पॅसिव्ह इन्कम कमवायचं असेल आणि दुकान जर टाकलं मित्रांनो किंवा इंडस्ट्री जर टाकली तर करोडो रुपये लागतात. 1 करोड रुपये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर लाखो रुपये इन्कम होतो. लाखो इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर हजारो रुपये भेटतात. हजारो इन्कम म्हणजे इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुम्हाला
पैशात म्हणजे 100 रुपये 200 500 रुपये याच्यामध्ये खेळावं लागतं. तर मित्रांनो, पॅसिव्ह इन्कम आपल्याला असं पाहिजे की मोठ्या स्वरूपात पाहिजे. ते जर तुम्हाला पॅसिव्ह इन्कम कमावायचं असेल तर तुम्हाला मेटावेल या प्रोजेक्ट वरती विचार करणंही गरजेचं आहे. कारण आपण पुढे बघणार आहे का विचार करणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचं, वेल्थ. जशी प्रत्येकाची हेल्थ महत्वाची असती तशी वेल्थ सुद्धा महत्वाची पाहिजे, महत्वाचे. कारण नुसतं बॉडी तब्येत असून उपयोग नाही मित्रांनो. बँकेत अकाउंटला पैसाच नाही त्याच्यामध्ये, त्याचा काहीच उपयोग नाही. आज आपण सपोज शॉपिंगला जातो, घरचे फॅमिलीतले लोक नेतो, आपल्या खिशाचा विचार आपल्यालाच माहित असतो किती पैसे आपल्याकडे. जर समजा मिसेस जर म्हणली 10,000 रुपये साडी घ्यायची आपल्याला, बघ तिथं, त्यावेळेस तो दुकानदारला आपण काय सांगतो, नाही नाही याच्यापेक्षा कमी रेटची दाखव. मग ती 1,000 रुपयाचीच घेतो, कारण आपण फायनान्शियल फ्रीडम नाहीये. तर फायनान्शियल फ्रीडम नाही कारण आपण भरपूर कामं केले, भरपूर उद्योग केले. फायनान्शियल फ्रीडम का होऊ शकलो नाही याचे कारण वेगवेगळे. तर आपण ह्या प्रोजेक्ट मधून फायनान्शियल फ्रीडम होऊ शकतो. त्यानंतर टाइम फ्रीडम होऊ शकतो. आता बरेच लोकांना टाइमच नसतो, मला अजिबातच वेळ नाही, राईट. तर वेळ नाही, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला या प्रोजेक्ट मध्ये विचार करणं गरजेचं आहे. कारण यात मध्ये पॅसिव्ह इन्कम आहे आणि काम कसं चालणार ते आपण पुढे बघणार आहोत. तर लास्ट जे आहे ते सेल्फ बिझनेस. कोणीही बॉस नसावं आपलं, आपण स्वतः मालक पाहिजे. आपल्या मनाचा, आपल्या विचाराचा आपण मालक पाहिजे. आपल्याला काय करायचं ते आपण ठरवलं गेलं पाहिजे, कारण दुसरा नाही. त्याने जर म्हणला नाही जायचं तर न जाऊ शकत आपण. आजच्या ह्या केसमध्ये, ह्या बिझनेसमध्ये जर तुम्ही आला तर तुम्ही सेल्फ बिझनेसमॅन होऊ शकता, सेल्फ मालक होऊ शकतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ठरवू शकता तुम्हाला काय करायचं काय नाही, आणि तुम्हाला किती खर्च करायचा हे तुम्ही ठरवू शकता. या बिझनेसमध्ये तासाला लाख, तासाला 1 कोटी रुपये सुद्धा कमवणारे लोक आहेत. कसे कमवलाय ते पुढे बघणार आहोत आपण. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला हे बघायचं आज, हा बिझनेस 29 जून 2022 ला चालू झाला. 29 तारखेला 3 वर्ष कंप्लीट झाली. आता 4थं वर्ष जर चालू झालं या बिझनेसला आपल्याला. हा बिझनेस चालतो आपला वेब 3.0. जी टेक्नॉलॉजी आलेली आहे वेब 3.0 जगाबरोबर चालणारा हा प्रोजेक्ट आहे आपला. यामध्ये जवळजवळ 150+ कंट्रीमध्ये काम चालतंय, म्हणजे जवळजवळ 200 कंट्रीमध्ये आतापर्यंत काम चालू आहे. सपोज एखाद्या गावामध्ये 2-4 लोक काम करत असतात ते अगदी वेगळे आहे. पण इथं 21 लाख लोकांची कम्युनिटी झाली, प्लस 21 लाख प्लस लोक यामध्ये काम करतात. पण 2-3 गावातले वेळे असू शकतात बा, तर मेटावेल मध्ये काम करतात. पण हे 21 लाख तर नसतील ना सर. हे तर 100% याच्यामध्ये काहीतरी बेस असेल, काहीतरी असेल, म्हणून याच्यामध्ये लोक इतक्या मोठ्या स्वरूपात जॉईन होतात, कनेक्ट होतात. ज्यांनी या बिझनेस मध्ये काम म्हणजे बिझनेस डेव्हलप केला, किंवा प्रोजेक्टचे जे क्रिएटर आहे मिस्टर लाडो ओकाटनिको, रशियन व्यक्ती मित्रांनो. या माणसाने एकच स्वप्न बघितलं तर गरीबातला गरीब माणूस कसा करोडपती होईल, कसा लखपती होईल, कसे त्याचे घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. ह्या बिझनेस सर्वसामान्य माणूस, गरीबातला गरीब माणूस करू शकतो, श्रीमंतातला श्रीमंत माणूस पण करू शकतो. कारण दोघांसाठी पण याच्यामध्ये सोर्सेस आहे, चान्सेस आहे. अडाणी माणूस करू शकतो, डॉक्टर करू शकतो, इंजिनियर करू शकतो, वकील करू शकतो, सगळेच करू शकतो. याच्यामध्ये वयाची अट नाही. ज्याला समजतंय, मोबाईल चालवत येतोय, घरातल्या लोकांनी परमिशन दिली, 17-18 वर्षाचा मुलगा आहे तो सुद्धा काम करू शकतो, आणि म्हातारा माणूस पण काम करू शकतो, कारण त्याला मोबाईल समजतो. आज आतापर्यंत आपण मोबाईल मधनं फक्त काम काय केले, रील, फेसबुक, व्हॉट्सअप. याचा व्हॉट्सअप दुसऱ्याला, दुसऱ्याचं व्हॉट्सअप तिसऱ्याला, फक्त एवढेच पोस्ट टाकत बसलो आपण, पण आपल्याला 1 रुपया पण आला नाही. आज रिचार्ज आहे ते पण मोठ्या स्वरूपात झालेले, रेट वाढलेले. तर मग आपल्याला याच्यामध्ये काम काय करायचं की ते मोबाईलचा वापर आपण आतापर्यंत पैसे घालवण्यात केला, पण आपण आज मोबाईल मधनं पैसे कमवण्यासाठी करायचंय मित्रांनो. त्याच्यामध्ये आपण पैसे कमवण्यासाठी मोबाईल वापरायचा आहे. जी टेक्नॉलॉजी वापरायला पाहिजे आपण ती वापरत नाही, फक्त आपण काय करतोय, मोबाईल बघतोय. आज जर तुम्ही हा प्रोजेक्ट जर ध्यानात घेतला किंवा शिकला तर तुम्ही टाइम, ट्रेंड आणि टेक्नॉलॉजीचा विचार करा. सगळ्यात मोठा पैसा तुमच्याकडे येऊ शकतो.
आता आपण इथं बघतोय स्क्रीनवरती गोल म्हणजे आपलं जे उद्दिष्ट असतं मित्रांनो, काही जे ठरवलेलं असतं आपण ते फिक्स पाहिजे. त्यासाठी आपल्याला ड्रीम स्वप्न बघावं लागतील आणि त्याबद्दल स्वप्न बघता बघता आपल्याला काय करायला लागेल, काम पण करायला लागेल. बरेचसे लोक स्वप्न बघतात केव्हा, झोपल्यानंतर. गोधडीत भरपूर लोकांना स्वप्न पडतात. तो अमेरिकेचा पंतप्रधान होतो, भारताचा पंतप्रधान होतो, पण वास्तविक तो जो उठल्यानंतर बघतोय आपण गोधडीतच झोपलेले. ओके, तर जर स्वप्न पूर्ण करायचे असेल तुम्हाला तर आपल्याला काहीतरी काम करायला लागेल मित्रांनो. आणि ते काहीतरी काम म्हणजे कोणतं करायला लागेल, तुम्ही जे काम करताय आता, कोणी सर्व्हिस, कोणी शेती, कोणी काय बिझनेस, ते काम करून तुमचं आतापर्यंत जर स्वप्न पूर्ण होत नसेल तर 100% तुम्ही मेटावेल कडे लक्ष द्या. किती पुराच्या पुरा टाइम नाही दिला तरी चालेल, 2 ते 3 तास तरी तुम्ही याच्याकडे काम केलं पाहिजे. बरेचसे लोक या बिझनेस मध्ये येतात पण काम होत नाही. का काम होत नाही? ज्यावेळेस ऑफलाईन फोन करतो त्यावेळेस तो सांगतो, अरे हा त्याला भेटायचं होतं, याला भेटायचं होतं. असं नाही चालत का? जर तुमचे स्वप्न असतील, तुमच्या फॅमिलीचे स्वप्न जर असेल, तर तुम्ही आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला ह्या प्रोजेक्टकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सिरियस लोकांचाच हा बिझनेस आहे, टाइमपास लोकांसाठी हा बिझनेस नाही. जे लोक सिरियस असतील ते मोठ्या स्वरूपात ह्या बिझनेस मधून पैसे कमवू शकतो, अर्न करू शकतो, स्वप्न पूर्ण होऊ शकतात आपले. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला इथं समजून घेणं गरजेचं आहे. तर काय समजायचं आहे आपल्याला, आतापर्यंत लोक का फसले, आतापर्यंत प्रगती का झाली नाही? भरपूर MLM कंपनी आहे, भरपूर प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे. तर प्रोडक्ट बेस्ड कंपनीमध्ये पैसा किती भेटतो? 10%, 20%, 30%. इथं ठराविकच लोक, जे कोटवाले लोक आहे स्टेजवरती, त्यांनाच पैसा भेटतो, बाकीचे फक्त टाळ्या वाजवतात. कारण ते आपले कोटवर जे लोक आहेत त्यांचे ते स्वप्न बघतात खाली बसून की मी तसा कोट घालील, पण तो कधी कोट घालू शकत नाही मित्रांनो. कारण 10-20% कधीच याच्यामध्ये सक्सेस होऊ शकत नाही. कारण आम्ही जागतं जुगतं उदाहरण आहे मित्रांनो, भरपूर सेमिनार केला, सगळं केलं पण सक्सेस होऊ शकत नाही. कारण तुमच्या बरोबर शेवटचा माणूस राहू शकत नाही तिथं, कारण त्याला पैसाच येत नाही. मोटिवेशन म्हणजे इन्कम नाही. भरपूर मोटिवेशन स्पीकर येतात, मोटिवेशन देऊन काहीच उपयोग नाही. मोटिवेशनने पोट भरत नाही, पैसा आला तर पोट भरतो मित्रांनो. मग ते काम चाललं आपलं सेंट्रलाइज सिस्टीम मध्ये. मालक कंपनी काहीतरी प्रोडक्ट असतं, 10 रुपयाचं प्रोडक्ट 100 रुपयाला असतं, ते विकायला लागतं आपल्याला आणि नंतर पैसा येतो. ते पैसा ट्रक भर विका आणि चमच्यावर घ्या. तर या सेंट्रलाइज सिस्टीम मध्ये मित्रांनो जे जे लोक स्कीम केल्या, मैत्री पॉलिसी असो, पॅन कार्ड असो, असंख्य पॉलिसी असेल की त्या स्कीम होत्या. एक मालक होता आणि कंपनी होती. त्या मालकाच्या अकाउंटला आपण पैसे पाठवले, तो आपल्या घरी नव्हता आला, कुणीतरी एजंट आला होता, त्याने आपल्याला सांगितलं असं आहे, याच्यात 2, 4, 5 पैसे म्हणजे दुप्पट, तिप्पट, चौपट पैसे होतात. मग त्याच्यामध्ये फसले जातात लोक. आणि कुठं फसतात ते लक्षात घ्या फक्त इथं. हे जर समजलं तर सर्व काही समजलं तुम्हाला. सेंट्रलाइज सिस्टीम मध्ये बँक अकाउंट असल्यामुळं आणि कंपनी असल्यामुळं इथं फसण्याचे चान्सेस 99.99%. तेच आपण काम करतोय. डिसेंट्रलाइज सिस्टीम मध्ये इको सिस्टीम असतं, इथं मालक नसतो, क्रिएटर असतो. या क्रिएटरला जेवढे अधिकार आहे, मिस्टर लाडोला जेवढे अधिकार आहे, तेवढेच इथं सर्वसामान्य माणसं जे बसलेत मीटिंगला किंवा बाहेरचे 21 लाख लोक, एक कम्युनिटीला अधिकार आहे. इथं ऑफिस नाही, एक इकोसिस्टम आहे. प्रत्येक जण मालक याच्यामध्ये, 21 लाख लोक मालक याच्यामध्ये. आपल्याला विचारल्याशिवाय इथं काही पान पण हलत नाही. नो प्रोडक्ट, नो ऍडमिन, नो क्लोजिंग, नो बँक अकाउंट. आज जर समजा इथं बँक अकाउंट नाही, त्यामुळं क्लोजिंगचा हा विषयच नाही इथं. आज रात्री 9:30 वाजता जरी तुम्ही लॉग इन केलं, 2:30 वाजता जरी लॉग इन केलं, त्या सेकंदाला ते पैसे डिस्ट्रीब्युशन होतात आपल्या कम्युनिटीमध्ये 100%. 100% जिथं डिस्ट्रीब्युशन होतं तिथं 100% तुम्हाला सांगतो श्रीमंत होण्याचे चान्सेस जास्त असतात. जिथं 2 आणि 5, 10%, 20% वर जर बिझनेस होत असेल तिथं श्रीमंत होण्याचे कोणत्या प्रकारचे चान्स नसतात. इथलं गरीबातला गरीब माणूस करोडपती का होऊ शकतो? तो 100% डिस्ट्रीब्युशन आहे. आज आपल्याच टीम मध्ये लोकांनी लाखो रुपये एका दिवसात घेतलेले. काम केलं तर पैसा येईल, काम केलं तर पैसा येणार नाही. तर हा बिझनेस
किती दिवस चालू शकतो ते पण मी सांगू शकतो तुम्हाला. जोपर्यंत जगात इंटरनेट आहे, जोपर्यंत लोक आहेत, हे दोन रॉ मटेरियल याचं, याच्या व्यतिरिक्त कोणत्या प्रकारचं रॉ मटेरियल नाही या बिझनेससाठी. आता व्हॉट इज अ ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी? ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणजे काय? एक डिजिटल लेजर असतं, कोणत्या प्रकारच्या याच्यात चेंजेस एडिट किंवा डिलीट करतात ना, अशा सिस्टमला म्हणतात ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. म्हणजे बरेचसे कॉम्प्युटर असतात, असंख्य कॉम्प्युटर असतात, ते हॅशने कनेक्ट केले असतात, एडिट करता येत नाही. म्हणजे पासवर्ड जर चेंज केला तर पुढच्याचा पासवर्ड चेंज होतो, त्याच्यामुळे तिथं चेंजेस करता येत नाही. समजून घ्या. तर इथं पूर्वी जे लेजर होतं, तुम्ही खाडाखूड करून तुमचं 100 रुपयाचं 1000 रुपये करता येत होतं, 1000 रुपयाचे 10,000 रुपये करता येत होतं, चेंजेस करू शकत होतो आपण तिथं कागदोपत्री खोडाकाडीमध्ये. तर इथं डिजिटल असल्यामुळे इथं तुम्हाला चेंजेस करता येत नाही. जागतं दुगतं उदाहरण आहे तुमच्या समोर. 2009 साली 2009 23 एप्रिलला बिटकॉइन आला होता याच्यामध्ये, जानेवारीमध्ये. तर त्या बिझनेसमध्ये, त्या सिस्टीम मध्ये होता की ती ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. आज 2 रुपयाचं त्यावेळेस 2 ते 4 रुपयाची वस्तू होती, ती आज जवळजवळ 1 करोड प्लस केलेली. आज ज्या लोकांनी समजा तिथं 100 रुपयाची जरी कॉईन घेतली असते तर आज त्याचे करोडो रुपये झाले असते. पण आपल्याला नॉलेज नसल्यामुळं, आपण समजून न घेतल्यामुळं ते झालेली नाहीये. बरेच लोकांचे ज्यांच्याकडे होते त्यांनी 10,000 20,000 रुपये गेलो लगेच विकून टाकले. तर तो प्रत्येकाचा प्रॉब्लेम मित्रांनो, टेक्नॉलॉजी समजत नाही, आणि समजून ज्यावेळेस समजते त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. तर ह्या बिझनेस मध्ये पण तसंच आहे, आपण समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला जर माहिती पाहिजे असेल तर आपण युट्यूबला जाऊन, नेटवरती जाऊन हे सगळं ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी हे समजून घेऊ शकतात. आपलं इंडियन गव्हर्नमेंट बऱ्याचशा याच्यामध्ये, गृह खातं असो, रेल्वे मंत्रालय असो, त्याच्यामध्ये आपलं ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी वापरते. आता त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत, ह्या सिस्टीम मध्ये कोणत्या प्रकारची वस्तू विकायची नाही, कोणत्या प्रकारची वस्तू घ्यायची नाही, दर महिन्याला रिन्यू करायचं नाही, दर महिन्याला प्रोडक्ट घ्यायचे नाही. फक्त काय करायचं, फक्त आणि फक्त एकदाच आपण ठरवायचं आपल्याला काय काम करायचं, ते एकदाच करायचं. परत इथे झंझटीचा कार्यक्रमच नाही. जसं तुम्ही फोन पे, पेटीएम, गुगल पे वगैरे वापरत असाल, प्रत्येक जण वापरतोय, तसेच याच्यामध्ये आपल्याकडे डिसेंट्रलाइज वॉलेट असतं, टोकन पॉकेट, मेटामास्क आणि ट्रस्ट वॉलेट. प्ले स्टोअरला जायचं, आता बिझनेस चालू करायचा आपल्याला, ट्रस्ट वॉलेटला गेले, यातलं तिन्ही पैकी एक वॉलेट ओपन करायचं. त्यात ध्यानात ठेवायचं की कोणाचाही आपण की लिहून घ्यायचं नाही आणि लिहून द्यायचं पण नाही. म्हणजे आपण एखाद्याला लिहून देऊ शकतो त्याला, कारण त्याला इंग्लिश येत नसेल तर स्वच्छ अक्षरात या 12 की असतात त्या लिहून द्यायच्या. का तर त्या की जर समजा तिने मोबाईल चेंज केला आणि त्या जर की नसेल तर त्याचे सगळं मेहनत किंवा जो पैसा असेल तो व्हायला जाईल. दुसऱ्या नवीन मोबाईलवरती तो येणार नाही, की म्हणजे वॉलेट येणार नाही. तर या वॉलेटमध्ये आपल्याला डाय आणि पॉलिगॉन मॅटिक ही लागते आपल्याला. आपला जो इन्कम होतो, डाय ही स्टेबल करन्सी असते. डाय नसेल समजत तर तुम्ही त्याला डॉलर समजू शकता. जवळजवळ त्याचा रेट 94 रुपये, $1 किंमत 94 रुपये असते. डॉलरने जर कमाई केली तर फार मोठ्या स्वरूपात आपण इथं अर्निंग करू शकतो, मोठं होऊ शकतो. त्यानंतर जे लेवल आहे आपल्या, आता लेवल समजून घ्या. हा बिझनेस इथून चालू झालेला आहे तुमचा. लेवल म्हणजे आपण त्याला फ्लॅट म्हणू शकतो, सिटीतले लोक, ग्रामीण भागांमध्ये गाळे म्हणा किंवा रूम म्हणू शकतो आपण. आता हे 12 गाळे घेतले आपण आणि हा बिझनेस चालू करू शकतो. ज्याच्याकडे जेवढा पैसा आहे त्या पद्धतीत त्यांनी घेऊ शकतो. इथं बंधन नाही. समजा प्रोडक्ट बेस मध्ये तुम्हाला 10,000 30,000 रुपयाचे जर प्रोडक्ट घेत असेल आणि ते काम जर तिथून जर एवढं मोठं घेऊन सुद्धा तुम्हाला 1,000 2,000 500 रुपये जर येत असेल तर ह्या बिझनेस मध्ये विचार करणं गरजेचं आहे. 1,000 रुपये जरी बिझनेस चालू केला, 1,040 तरी त्याला 2,600 रुपये येणार एका सायकलला. आता सायकल म्हणजे काय ते पुढे बघणार आहोत. 2 मेकॅनिझम मध्ये हा बिझनेस चालला जातो मित्रांनो. S6 आणि S3 आधीच सांगितलं तुम्हाला. S6 मध्ये 6 लोक असतात. असे 6 लोक असणारे तुम्हाला 8 घरं भेटतील आणि S3 असणारे 4 स्लॉट असतात. म्हणजे 8 आणि 4 12 स्लॉट आहे टोटल. आता 12 स्लॉटचं गणित हे वेगवेगळे. प्रत्येक स्लॉटची किंवा प्रत्येक गाड्याची किंमत दुसऱ्या मागच्या गाड्यापेक्षा डबल होत चालती. म्हणजे $10 गाळा असेल तर दुसरा जो लेवल आहे त्याची $20 होती, त्याला 10% डिस्काउंट दिलेलं आहे, म्हणजेच $18 झालेले आहे. प्रत्येकाला असा 10% डिस्काउंट देत आपल्याला
12वा गाळा आपला इथं ओपन होतो किंवा मिळू शकतो. त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत ऑटो अपग्रेड. आधीच सांगितल्याप्रमाणे यामध्ये एकदा इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर परत इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही. आता S6 मध्ये बघा तुमच्या स्क्रीनवर दिसतंय मित्रांनो, काम काय तिथं एकच काम आहे फक्त आपलं. काय काम आहे इथे दिसतं तुम्हाला? हा एक व्यक्ती आणि हा एक व्यक्ती आणला तुम्ही सिस्टीम मध्ये, दोन व्यक्ती आणले आणि त्यांच्याकडनं दोन दोन करून घ्यायचे आपल्याला, हे दोन. आता जे व्हाईट दिसतात तुम्हाला हे मधले दोन, हा 4 आणि 5 नंबरचा, हे दोन जण तुमचे पुढचा स्लॉट ओपन करून देतात. स्लॉट किंवा पुढचं घर किंवा पुढचा गाळा. पुढचा गाळा ओपन झाला की आपल्याला त्यातनं पण इन्कम चालू होतं. असं S6 मध्ये हा मेकॅनिझम आहे. म्हणजे दोन लोकांचे पैसे होल्ड होऊन आपल्याला पुढचं घर ओपन होतं आणि त्याच्यातनं आपल्याला इन्कम चालू होतं. हे एकदा घर पुढचं ओपन झाल्यानंतर परत तुमचं कोणत्या परिस्थितीत पैसे कट वगैरे होत नाही, होल्ड होत नाही, कारण इथं बँक अकाउंट नाही. S3 मध्ये मेकॅनिझम बघा तुम्ही मित्रांनो, हे दोन जे लोक दोन आल्यानंतर तुमचं लगेच पुढचं घर ओपन होतं. पुढचं घर म्हणजे किती, समजा तिसरा असेल तर चौथं स्लॉट तुमचा, चौथं गाळा तुमचा ओपन होईल. तर या सिस्टीमने हा मेकॅनिझम चालला होतो ऑटो अपग्रेड. त्यानंतर पुढे बघतोय आपण, एक मिनिट. आता इथं कॉस्ट दिलेली आहे, प्रत्येक घराची कॉस्ट किती, $10 पहिल्याची कॉस्ट आहे आपली. त्यांना रॉयल्टी फुल फंड साठी जाणार आहे, कारण याचे पैसे सुद्धा आपल्याला ज्यावेळेस रॉयल्टी साठी आपण पात्र होऊ त्यावेळेस आपल्याला परत ते पैसे भेटणार आहे. किती भेटणार आहे ते फार मोठ्या स्वरूपात पैसा येत असतो त्याच्यातनं. इथं $10 जे घर आहे तुमचं तर $27 भेटणार. 3 लोकांचे पैसे तुम्हाला भेटणार. पुढे ते बघणार आपण त्याचं मेकॅनिझम. $27. आज समजा 12व्या स्लॉट मध्ये गेल्यानंतर $6,426 तुमचा या घराची किंमत राहील, पण त्यामधून इन्कम होईल तुमचं जवळपास 11.5 लाख रुपये. मित्रांनो विचार करा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं मेकॅनिझम समजून घ्या तुम्ही. S6 चा मेकॅनिझम असा असतो, समजा पहिल्या स्लॉटचा आपण गणित घेऊ. हा डिजिटल प्रोजेक्ट आहे, हे डिजिटल ऍसेट आहे. म्हणजे डिजिटली तुम्ही घर घेताय, जसं तुम्ही साबण तेल पेस्ट प्रोडक्ट मध्ये घेता, वस्तू घेता, ते तुम्हाला ती हाताला लागते, पण तुम्हाला हे मोबाईल मध्ये भेटतं. आज प्रत्येकाचं मोबाईल आहे. आज युद्ध जरी झालं, समजा रशियामध्ये युक्रेनमध्ये युद्ध चालू आहे मित्रांनो, ज्यांच्याकडे डिजिटल प्रॉपर्टी आहे, बॉम्ब पाडला ते डिस्ट्रॉय झालं, म्हणजे जमिनीला मिळून गेलं ते, म्हणजे विटा वगैरे असेल काय असेल ते सगळं बिल्डिंग कोलॅप्स झाली. तेच जर तुमच्याकडे डिजिटल ऍसेट असेल, पुढचं जे फ्युचर आहे सगळं डिजिटल आहे. युद्ध झालं तरी तुमच्या मोबाईल मध्ये राहील. मोबाईल बदलला, मोबाईल हरवला तरी फक्त की टाकायची आणि या मोबाईल मध्ये तुम्हाला ही प्रॉपर्टी असेल. आजच्या काळामध्ये किंवा पुढच्या काळामध्ये जर जी सिक्युअर प्रॉपर्टी राहील ती डिजिटल ऍसेट राहील मित्रांनो. अशी एक डिजिटल ऍसेट राहील. तुम्हाला मनाला वाटेल तेवढे तुम्ही स्लॉट घेऊ शकता. एक स्लॉटनी जर चालू केलं तर तुम्हाला तेवढाच अमाऊंट भेटेल. म्हणजे किती भेटेल, $27. $27 म्हणजे जवळपास तुम्हाला सांगतो 2500-2600 रुपये भेटतात. तेच जर तुम्ही 4 स्लॉटनी चालू केलंय, ऍट अ टाइम 4 स्लॉट घेतले, 4 स्लॉटची किंमत आहे 11,280. आता 4 स्लॉट घेतल्यानंतर आपल्याला इन्कम होते 31,000 रुपये. ज्या व्यक्तीला लाख रुपये पर मंथ कमवायचे काम करता करता, त्यांनी काय करायचं, फक्त 3 वेळेस त्या सायकल फिरवायच्या आणि 1 लाख रुपये कमवू शकतो. आता हा मेकॅनिझम बघा, पहिल्या स्लॉटचं गणित. हे पिवळ्या कलरचे दिसतात तुम्हाला, त्या पिवळ्या कलरचे जे गोळे आहेत त्याचे पैसे तुम्हाला स्वतःला येणार. लाल कलरचे पैसे तुमच्या वरती अपलाईनला जाणार किंवा तुमच्या क्रॉस लाईनला जाणार. आता हे लाल कलरचे पैसे वरती का जातात त्याचा मोठा प्रश्न असतो प्रत्येकाला. आपण ज्यावेळेस बिझनेस करतोय, आपली सुद्धा टीम होणार आहे. म्हणजे तुम्ही नवीन आहे, तुमची सुद्धा टीम होणार. 4-5 जण तुमच्या डाऊनलाईनला कनेक्ट झाले, त्यांचे पैसे म्हणजे त्यांचे 6 लोक आले की तुम्हाला 3 लोकांचे पैसे तुम्हाला भेटणार, 3 याचे त्यांना भेटणार. म्हणजेच आपण इथं पॅसिव्ह इन्कम जे बोललो होतो ते पॅसिव्ह इन्कम कमवू शकतो. फक्त 6 लोकांची जरी टीम केली एखाद्याने, या बिझनेस साठी किमान 2 लोक लागतात. आणि जर जास्तीत जास्त जेवढे लोक असतात, आता मी स्वतः 51 लोक या बिझनेस मध्ये आणलेले, प्रत्येक 51 लोकांचे म्हणजे प्रत्येक 51 जर जो व्यक्ती आहे त्याचे जरी 6 लोक जर झाले कंप्लीट, तर तुम्हाला पहिल्या घरामध्ये पैसे देतो. पहिल्या नंबरवाल्याचा सुद्धा पहिल्या घरात पैसे देतो. तर म्हणजे 3 लोकांचे आपल्याला पैसे भेटतात. याच हे समजून घ्या. हा मेकॅनिझम 6 लोकांचा. S6 चा मेकॅनिझम मध्ये आपल्याला 6 लोकांचे पैकी 3 लोकांचे पैसे भेटतात आणि 3चे पैसे वरती जातात. रेड कलरचे पैसे तुम्हाला भेटणार नाही, पिवळ्या कलरचे जे आहेत ते तुम्हाला पैसे भेटणार आहेत. हा मेकॅनिझम S6 चा चालतो. S3 मध्ये तुम्हाला अगदी उलट आहे. या दोन्हीचे पैसे लगेच येतात आणि
हा रेड कलरचा किंवा लाल कलरचा दिसतो तिथं आपल्या अपलाईनला जातं. आपलं सुद्धा तसंच होऊ शकतं ज्यावेळेस आपण टीम तयार करतो. आता इथं मेकॅनिझम समजून घ्या थोडक्यात. हे 12 स्लॉट आहे. आता इथं 12 स्लॉट मध्ये इथं कलर चेंज आहे फक्त. हे रेड दिसतील याचे पैसे तुम्हाला येणार नाही, ग्रीन याचे तुम्हाला पैसे येतील या $10 घरामध्ये. तेच तुम्ही 32.4च्या याच्यामध्ये गेल्या स्लॉट मध्ये लेवल मध्ये घरामध्ये 2 याचे पैसे तुम्हाला भेटतील, 1 याचा पैसा वरती जाईल. सास भी कभी बहू थी त्या सिरियल प्रमाणे आपलं पण इथं काम चालू होतं. ज्या वेळेस आपण टीम तयार करतो त्यावेळेस आपण सासूबाई होतो आणि पैसा ऑटोमॅटिकली आपल्याला चालू होतो. जसं बसून काम करू शकतो, बसून पैसा कमवू शकतो. फक्त आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय, झूम मीटिंग मध्ये लोक जास्तीत जास्त बसवणं गरजेचं आहे आणि पैसा कमवणं गरजेचं आहे. कारण आपले जे स्वप्न आहे ते पूर्ण करायचे. सगळ्यात महत्वाचं इथं लेवल वाईज पैसा बघितला आपण बघतोय. एक पहिले जे लेवल आहे तुमचा किंवा पहिलं जे घर आहे किंवा पहिला जो गाळा आहे त्यातनं इन्कम येणार तुम्हाला $27. त्यानंतर दुसऱ्यातनं येणार $48, तिसऱ्यातनं येणार $58. 3 जर स्लॉट घेऊन काम चालू केलं तर किमान याच्यामध्ये ₹17,000 कमवू शकतो. आणि जर 6 स्लॉट घेतले म्हणजे पहिला ते 6वा स्लॉट जर घेतला एखाद्या व्यक्तीने तर ₹1,27,000 एका दिवसात, एका तासात, एका सेकंदात कमवू शकतो. डिपेंड ऑन आपल्यावरती सगळं. कारण काम कसं करायचंय, आपल्याला एका दिवसात कमवायचं का 10 दिवसात कमवायचं का 10 वर्षांनी कमवायचं का एक पिढी जाऊन द्यायची. त्यासाठी आपल्याला या बिझनेस मध्ये फक्त कम्युनिटी लागतील, लोक लागतात. हा बिझनेस लोकांचा आहे आणि लोक आणले तर तुमचा बिझनेस फार मोठ्या स्वरूपात होऊ शकतो. आपण याच्यामध्ये कोणाकडून पैसे घेतो असं नाही. त्याला बिझनेस करायचं त्यासाठी त्याला डिजिटल प्रॉपर्टी देतो आणि डिजिटल प्रॉपर्टी मध्ये तिन्ही लोक आणायचे, त्याला कोणीही लोक देणार नाही. कारण आपल्याला एक व्यक्ती 15 लाख रुपये देणार आहे, मग तुम्ही देणार आहे त्याला दुसऱ्याला? अजिबात द्यायचं नाही. जवळचं पाहुणा असेल ज्याच्याकडे लोक आहेत कम्युनिटी त्याच व्यक्तीला ह्या बिझनेस मध्ये घ्या. कारण तुमचा एक व्यक्ती सुद्धा तुम्हाला 15 लाख रुपये देणार आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं हे आतापर्यंत काहीच जर समजलं नसेल तर एवढं समजून घ्या, तुम्ही वाय म्हणजे तुम्ही स्वतः आहे आणि हे 2 लोक आणायचे तुम्हाला किमान कमीत कमी आणि त्यांच्याकडनं 2 लोक करून घ्यायचे, 2-2 प्रत्येकाकडून. आता हे पैसे कुठं जातात हे तुम्हाला लगेच दिसत. $27 तुम्हाला लगेच आले. किती लोक टाकले तुम्ही या बिझनेस मध्ये? 2 लोक आणले त्यांच्याकडनं 2-2 करून घ्यायचे. हे लाल कलरचं दिसतं, कधी कधी लोकांना टेन्शन येतं अरे लाल लोक पैसे वरती जातात. तुम्ही ज्यावेळेस सिनियर होतात तुमच्याकडे 4-5 लोक आहेत त्यावेळेस तुम्हाला लाल याचे पैसे भेटणार आहे. त्याच्यामुळे पोटात गळा नका येऊन देऊ, डोक्यात टेन्शन नका घेऊन देऊ, कारण याच्यातून पैसे येणार आहे आपल्याला. तर जो प्लॅन प्रेझेंटेशन होता माझा मित्रांनो, मी 100% समजून देण्याचा प्रयत्न केला. ज्या ज्या लोकांना काही समजलं नसेल तर त्यांनी आपल्या अपलाईन असो किंवा सिनियर अपलाईन असो यांना विचारा, ते तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करतील मित्रांनो. आणि CS कॉइन वरती लक्ष द्या, कारण CS कॉइनचा आता रेट कमी आहे. फ्युचर मध्ये CS कॉइन बिटकॉइन झाल्याशिवाय पण राहणार नाही. त्यामुळं प्रत्येकाने कमी याच्यामध्ये, आता रेट कमी आहे तर घेऊन ठेवा. फ्युचर मध्ये विचार पस्ताव करण्याची वेळ नाही आली पाहिजे आपल्याला, कारण आपण याच्यामधून मोठ्या स्वरूपात पैसा कमवू शकतो आणि आपली लाईफ सिक्युअर करू शकतो. एवढं बोलून मी इथेच थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय मेटावेल. बॅक टू अस सर. थँक्यू सर. मित्रांनो, आपले ग्रेट अपलाईन, ग्रेट मार्गदर्शक माननीय श्याम मिंगा सर यांनी जे आपल्याला आज स्लाइड बाय स्लाइड मार्गदर्शन केले आहे ते अतिशय सुंदररित्या त्यांनी आपल्याला या प्रोजेक्टविषयी समजून सांगितलं आहे, मार्गदर्शन केलं आहे. तर त्यांचं सर्वांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. मित्रांनो, हा प्रोजेक्ट समज गए तो पैसा ही पैसा, नाही समजे तो पहिले जायचा. तर आशा करतो सर्वांना समजलं असेल. ज्यांना नसन समजलं तर त्यांनी आपल्या सिनियर अपलायन्सशी कॉन्टॅक्ट करून सगळं व्यवस्थित समजून घ्या आणि कामाला सुरुवात करा. मित्रांनो, आपण या प्रोजेक्टवर सातत्यपूर्वक काम केलं तर फार मोठ्या स्वरूपात यामधून आपण इन्कम घेऊ शकतो. तर पुन्हा एकदा सरांचं खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, आपला टाइम संपत आला आहे. तर आपण या मंचावर दररोज नवनवीन लीडर्स मार्गदर्शन करण्यासाठी येत असतात. तर आपण कोणत्याही हालतमध्ये यामधील बारकावे, यामधील सर्व प्रोजेक्ट समजून घेणं गरजेचं आहे. जसं सरांनी सांगितलं की नुसतं माणसं येऊन पैसा तर येतोच, पण यामधील जे प्रोजेक्ट आहेत वेगवेगळे ते समजून घेणं गरजेचं आहे.